नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून हवामानाची माहिती आणि उजनी धरण संबंधितील माहिती आपल्यापर्यंत मिळून जाईल. तसंच आपल्याला त्याद्वारे नोटिफिकेशन मिळेल. तर उजनी धरण प्रकल्पाची जी आजची म्हणजे 17 जुलै 2026 सकाळी 11:06 जी स्थिती आहे ते आपण आपल्याला सांगणार आहोत. तर उजनी धरण जो साठा स्थिती आहे तो एकूण साठा जो आहे तो 3491.21 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. तर सध्याचा एकूण साठा जो आहे तो 2619.74 दशलक्ष घनमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. तर उपयुक्त जो पाणीसाठा आहे तो 816.91 दशलक्ष घनमीटर एवढा नोंदवण्यात आला आहे. तर उपयुक्त साठ्याची टक्केवारी जी आहे ती 53.84% म्हणजेच आपलं धरण रोज थोडं थोडं का होईना वाढत आहे. तर पाण्याची पातळी जी आहे ते 495.16 मीटर एवढे आहे. तर पाणी योग्य जो विसर्ग आहे तो विसर्ग आपण धरणातील पाण्याची आवक जी आहे म्हणजे धरणात पाणी येणार आहे ते 6171.30 क्युसेस एवढं नोंदवण्यात आलेलं आहे. तर एकूण आवक जी आहे ती 1236.77 दशलक्ष घनमीटर एवढी नोंदवण्यात आलेली आहे. तर सांडवा विसर्ग जो आहे तो 0.0 एवढा आहे, म्हणजेच सध्या तो बंद आहे. तर कालवा विसर्ग जो आहे तो आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत. तर कालव्याचा विसर्ग जो आहे तो मुख्य कालवा 521.16 क्युसेस विसर्ग हा गेट क्रमांक 2 आणि 3 उघडे आहेत. तर भीमासेना लिंक कालवा जो आहे तो भीमासेना लिंक कालव्यामधून 656.06 क्युसेस विसर्ग हा गेट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 उघडे आहेत. तर सीना भीमा जो आहे तो सध्या 556.06 क्युसेस विसर्ग हा सोडलेला आहे. तर नदीपात्रातील पाणी पातळी ही प्रमुख ठिकाणी जे आहेत त्या आपण बघू शकता की पंढरपूर जो आहे तो 438.74 मीटर हा विसर्ग जवळपास 19,900.32 क्युसेस एवढा सोडण्यात आलेला आहे. तर उजनी धरण DS जो आहे तो 468.25 मीटर. तर इतर नद्या जो उंब्रज नाला जो आहे तो 497.02 मीटर एवढा सोडण्यात आला. तर खेड नाला जो आहे तो 497.27 मीटर. घागरगाव नाला जो आहे तो 499.40 मीटर. भुंबोरा नाला जो आहे तो 497.61 मीटर. नीरा नरसिंगपूर जो आहे तो 448.8 मीटर एवढी नदी पात्रातील पाणी पातळी जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. तर ही माहिती जी आहे ती आपल्याला 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11:06 जी लाईव्ह प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्यानुसार आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की लिहा व आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही जी नोटिफिकेशनची माहिती आहे ती मिळून जाईल आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती आपण व्हिडिओद्वारे शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.